सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात आपण काही महत्त्वाच्या बातम्या बघून करूयात। HMPV संदर्भात सुरुवातीला बोलणार आहोत। HMPV बाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही आणि घाबरून तर जाण्याचं मुळीच कारण नाही। थोडी काळजी घ्यायला हवी, गरजेचं आहे। विषाणूला रोखण्याकरता यंत्रणा सज्ज झालेली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। सगळ्या आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत, हा आजार नवा नाहीये असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती। या बैठकीनंतर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। 5 रुग्ण आपल्या देशामध्ये आढळले होते, त्यापैकी एक रुग्ण बरा होऊन गेलेला आहे, त्याला डिस्चार्ज झालेला आहे। म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून याची फक्त काळजी, ज्यांना सर्दी खोकला श्वसनाचे आजार आहेत, 5 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना, त्यांना अनेक आजार आहेत, यांनी थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली होती। आता बेंगलोरचा पेशंट असेल, नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काही चीनला गेलेला नव्हता। याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे, परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे। विशेषतः मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ICMRनं ज्यावेळेला भारतामध्ये फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत संभाव्य HMPVच्या विषाणूंची 8052 नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या। या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये VRDLच्या मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण 172 पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या होत्या। पुण्यामध्ये HMPV रोखण्याकरता पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते। या पार्श्वभूमीवर आता हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्यात आलेत, तशा हालचाली सुरू झाल्यात। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। पुणे महापालिकेने खबरदारीचे उपाय म्हणून 50 खाटांचा विलगीकरण कक्ष तयार केलाय। देशात HMPVचे रुग्ण आढळले असल्यानं पुणे पालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली आहे, उपाययोजना सुरू केल्या आहेत। नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुद्धा नेरूळच्या मीनाताई ठाकरे माता बाल रुग्णालयामध्ये वॉर्ड तयार केलेला आहे। 10 बेडचा हा वॉर्ड आहे। या रुग्णालयात व्हेंटिलेटरसह इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। हा आजार एकदम सौम्य आहे। तुम्ही जसं आपण दरवर्षी आपल्याला सीझनल फ्लू होतो, दरवर्षी आपल्याला सीझनल फ्लू होतो, त्याच्यामध्ये आपल्याला सर्दी खोकला 2 दिवस ताप आणि नंतर तो बरा होतो। घाबरून जाण्याचं कारण नाही। हा व्हायरस जुना आहे, मी ऐकलं 2001 सालचा तुम्ही सांगितलं। 2001चा व्हायरस आहे आणि आतापर्यंत ज्या काही माहिती आपल्याकडे आहे तो सौम्य स्वरूपाचा आजार आहे। असं असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। नागपुरामध्ये HMPV विषाणूचे 2 संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। 7 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्षाच्या मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरी झालेली आहेत। मात्र HMPV हा जुनाच व्हायरस आहे, घाबरू नका। या दोघांची चाचणी पुढे पाठवण्यात आलेली आहे। आता आल्यावर कळेल की नेमकं काय घडलंय। कोरोना व्हायरस नवीन होता। हा जो ह्युमन मेटान्युमोनिया व्हायरस आहे हा 2001 पासून आहे। नेदरलँडमध्ये हा आयडेंटिफाय झाला होता आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिम्पटम्स येतात। हा नवीन व्हायरस नाही आहे, हा जुनाच व्हायरस आहे। जर आपण रिसर्च केला, जर आपण पबमेड सारख्या किंवा काही मेडिकल लिटरेचर वाचत, हा व्हायरस जुना आहे। त्यामुळेच मी सांगतो की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे, परंतु प्रिकॉशन्स आपण जे गव्हर्नमेंटनी हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेले आहे ते आपण जर आपल्या जीवनामध्ये जर इंटरलाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे। त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडलाईन्स लोकांसाठी काढतो। दोन जे आपण चालत आहे, 2 बच्चे होते, त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते चालवले आहे। त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन आहे, आमचे MOE त्यांना कळवलेलं आहे। मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या ICMR लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ॲक्शन घेऊ। सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या PSC सब सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे। सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे। आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडंसं आपल्याला
भीती पसरू द्यायची नाही आहे, कसलीच घाबरण्याची गोष्ट नाही आहे. मी रिस्पॉन्सिबिलिटीने बोलतोय आपल्या समोर. सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन नाही. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. HMPV संदर्भात आपण बोलतोय. HMPVच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सोलापुरात शासकीय रुग्णालयात बेड राखीव ठेवण्यात आले. किमान 3 महिने पुरेल असा औषधांचा साठा आहे. शासकीय रुग्णालयात तो तयार ठेवण्यात आला आहे. हा आजार घातक नाहीये, घाबरून जाऊ नका. सर्दी, पडसं, खोकला खूप दिवस असल्यास रुग्णालयाशी संपर्क साधा, असं आवाहन सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केलंय. एक महत्त्वाची बातमी आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्याकरता सुरेश धस भाजपच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत. दोघांमध्ये बैठक सुरू झालेली आहे. आमदार सुरेश धस वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करत आहेत, वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. अजित पवारांवरही त्यांनी परभणीमध्ये भाष्य केलेलं होतं. त्यानंतर पुण्यामध्येही सुरेश धसांनी भाष्य केलेलं होतं. धनंजय मुंडे यांची राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर काल अजितदादा मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं होतं की जर पुरावे नसतील तर अशा प्रकारचे आरोप मंत्र्यांनी सगळ्यांसमक्ष करू नयेत. भाजप आमदार हे अशा प्रकारे मंत्र्यांवर टीका करतायत, हे चूक आहे अशी नाराजी बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार धस यांना बोलावून घेतलंय असं कळतं आहे. आणि आत्ता ही बैठक सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला सुरेश धस आलेले आहेत. भाजपच्या कार्यालयामध्ये सुरेश धस आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. आमदार सुरेश धस बीडमधले तेच आमदार आहेत ज्यांच्या विधानसभेमध्ये सर्वाधिक पवनचक्क्या आहेत. या निमित्तानं पवनचक्की घोटाळ्याचा सुद्धा उल्लेख या प्रकरणामध्ये झालेला होता. आज रात्री 8 वाजता आमदार सुरेश धस हे देशमुख कुटुंबाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देणार आहेत. त्याचवेळी धस आणि मुख्यमंत्री यांची भेट होणार आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया. प्रणाली, आत्ता सुरेश धस बावनकुळेंना भेटलेत, त्यांच्यात बोलणं सुरू आहे आणि संध्याकाळी 8 वाजता जेव्हा देशमुख कुटुंबीय भेटणार होतं मुख्यमंत्र्यांना, तेव्हाच ही भेट सुरेश धस घडवून आणतायत असं कळतंय. काय अधिक माहिती? आता थोड्या वेळापूर्वी सुरेश धस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली भाजप कार्यालयामध्ये. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळीच आपल्याला सांगितलेलं होतं की सुरेश धस यांना मी पण आणि मुख्यमंत्री सुद्धा भेटणार आहोत. ज्या पद्धतीचे आरोप सुरेश धस यांच्या मार्फत लावले जात आहेत त्या आरोपांबद्दलची माहिती आम्ही घेणार आहोत. संघटनात्मक काही गोष्टी असतील तर त्या मी जाणून घेणार आहे आणि सुरेश धस यांच्याकडे जर काही पुरावे असतील, जर काही त्यांच्याकडे महत्वपूर्ण माहिती असेल तर ती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी असं म्हटलेलं होतं. आणि त्यानुसारच माझं जेव्हा आता सुरेश धस यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की आज रात्री जी देशमुख कुटुंबियांची भेट होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर, ती भेट मीच घडवून देणार आहे आणि त्यावेळेला मी सुद्धा तिथे उपस्थित असणार आहे. जे काही मला सांगायचंय किंवा जे काही पुरावे, ज्या काही गोष्टी माझ्याकडे आहेत त्या मी त्याच वेळी मुख्यमंत्री यांना देणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती की काल उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांच्या पक्षातले नेते मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार सुरेश धस आरोप करतात. त्याचबरोबर अजितदादांनी सुद्धा त्यांचा वादा निभावला नाही असं सुद्धा सुरेश धस यांनी मध्यंतरी एका भाषणादरम्यान बोलले होते. आणि त्यामुळे कुठेतरी सुरेश धस हे अजित पवार, धनंजय मुंडे यांना टार्गेट करतायत अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीचे चित्र जे आहे ते समोर उभं राहत आहे. त्या पार्श्वभूमीवर काल आपण बघितलं होतं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री 8:30-9 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपली नाराजी त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेली होती की पुरावे नसताना अशा पद्धतीचे आरोप करणं हे अयोग्य आहे आणि त्यामुळे कुठेतरी सुरेश धस यांना एक प्रकारचा समज दिला जावा अशी ही भूमिका जी आहे ती अजित पवार यांनी स्पष्ट केली होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या या दोन्ही बैठका अतिशय महत्वाच्या आहे. आपण एकीकडे बघतोय की सुरेश धस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि आज रात्री ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहेत. नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मी राजीनामा दिलेला नाही असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. प्रसारमाध्यमांनी त्यांना त्यांच्या राजीनाम्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले. आता राजीनाम्याच्या चर्चांवर स्वतः धनंजय मुंडेंनीच भाष्य केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्यानं निशाणा साधण्यात येतोय. विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. पण या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगलेली असताना धनंजय मुंडेंना याविषयी विचारलं असता त्यांनी असं म्हटलंय की मी अजून राजीनामा दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले. आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल, विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल, अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल.